हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत आयडी ॲट्रिब्यूट. पण आपण काल जे बघितलं त्याचं ओव्हरव्ह्यू बघूया. तर काल आपण क्लास ॲट्रिब्यूट बघितलं होतं. ठीक आहे. तर क्लास ॲट्रिब्यूट मध्ये आपण दोन वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल बघितले होते, ज्याच्यामध्ये आपण क्लास यूज केलेला. ओके. आणि क्लास यूज करताना आपण याच्यामध्ये एक्सटर्नल CSS फाईल सुद्धा बघितलेलं होतं. ठीक आहे. तर एक्सटर्नल CSS फाईल ज्यावेळेस आपण यूज करतो, बरोबर, तर एक्सटर्नल फाईलमध्ये आपण काय केलेलं होतं की आपण एक style.css मध्ये क्लास नेम घेतला होता. क्लास नेम घेतलेला तो क्लास नेम आहे बुक म्हणून. ओके. जो आपण एक्सटर्नल फाईलमध्ये यूज केलेला होता. आणि जे आपण इथे यूज केलेला आहे तो म्हणजे डेमो आणि डेमो1 म्हणून. ठीक आहे. तर सेम जसं क्लास ॲट्रिब्यूट आहे, बरोबर, इनलाईन CSS ज्यावेळेस आपण यूज करतो तर त्यावेळेस आपण काय केलेले की क्लासमध्ये डायरेक्टली आपण काय करतो, क्लास आणि व्हॅल्यू दिलेली, बरोबर, म्हणजे नेम इज इक्वल टू व्हॅल्यू. सेम ज्यावेळेस आपण स्टाईल ॲट्रिब्यूट यूज करतो त्याच्यामध्ये सुद्धा नेम इज इक्वल टू व्हॅल्यू ऍड करतो. ठीक आहे. तर अशा टाईपचं आपण काय केलं होतं काल की क्लास HTML क्लास ॲट्रिब्यूट यूज केलं होतं, ज्याच्यामध्ये आपण CSSच्या प्रॉपर्टी दिल्या होत्या आणि याचा आउटपुट बघितलेला होता. ठीक आहे. तर आपण आज बघणार आहोत नवीन HTML ID ॲट्रिब्यूट. ठीक आहे. तर HTML ID ॲट्रिब्यूट मध्ये काय यूज होतं, तर त्यासाठी आपण नवीन एक फाईल क्रिएट करूया. ठीक आहे. आता सेम आपण काय करणार आहे, जे आपले style.css फाईल आहे तीच आपण काय करणार आहे, आयडी ॲट्रिब्यूट साठी सुद्धा यूज करणार आहे. तर मी एक फाईल क्लोज करते आणि न्यू फाईल क्रिएट करूया. न्यू फाईल मध्ये index5.html. ओके. याच्यामध्ये आपण एक्सप्लेनेटरी टाकू. जे आपलं नाव आहे याच्यामध्ये काय येईल की HTML ID ॲट्रिब्यूट. ओके. तर आता HTML ID ॲट्रिब्यूट कशासाठी यूज करतो, तर सेम आपल्याकडे काय असतं की जसं आपण क्लास क्रिएट केला, सेम तसं आपण काय करू शकतो की युनिक नेमचं ID क्रिएट करू शकतो आणि त्या आयडीला आपण CSS अप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर युनिक ID द्यायचे. तर युनिक ID देताना आपल्याला काय करायचं की जो आयडी आपण यूज करणार आहे तर तो आपल्याला मस्ट बी जो आपला HTML डॉक्युमेंट मधला आहे इलेमेंट, त्याच्यामध्ये आपण काय करतो, स्टार्टिंगला टाकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय यूज करावं लागणार आहे, हॅश यूज करावं लागणार आहे. ठीक आहे. तर H1 मध्ये टाकूया HTML ID ॲट्रिब्यूट. ओके. तर हा कशाने यूज होतो, हॅशने यूज होतो, म्हणून मी इथं साइन टाकलेला आहे. ठीक आहे. आणि जो हा आयडी यूज करायचा आपल्याला, तो आयडी सेम आपल्याला जसं आपला स्टार्टिंगचा क्लास नेम आहे त्या क्लास नेम मध्येच आपल्याला काय करायचंय, आयडी यूज करायचंय. ठीक आहे. तर आपण काय करूया, फर्स्टली एक पी टॅग क्रिएट करूया आणि पी मध्ये टाकूया दिस इज आयडी ॲट्रिब्यूट एक्झाम्पल. ओके. दिस इज आयडी ॲट्रिब्यूट एक्झाम्पल. आता आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस आपण इथं आयडी देणार आहे त्यावेळेस इथं तुम्हाला टाईप करावं लागणार. जसं काल आपण काय केलं की क्लास म्हणून टाकलं होतं, बरोबर. सेम आपल्याला आता इथं काय करायचं, आयडी म्हणून टाकायचं. ज्यावेळेस आपण आयडी म्हणून टाकतो त्यावेळेस आयडीचं नाव पण आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये. तर इथे म्हटलं आयडी मध्ये डेमो. ओके. तर आता काय करायचं आपल्याला, ज्यावेळेस आपण स्टाईल ॲट्रिब्यूट यूज करतोय तर स्टाईल मध्ये आपण काय करणार आहे, ज्यावेळेस आयडी येतं त्यावेळेस आपल्याला हॅश टाकावं लागतं, बरोबर. हे टाकून मग आपला जो आयडी नेम आहे तो आयडी नेम आपण इथे एंटर करणार. ठीक आहे. एंटर केल्यानंतर आपल्याला कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोज करायचंय आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, CSS अप्लाय करायचंय. तर CSS अप्लाय करण्यासाठी फर्स्टली आपण काय करू, पी टॅगला बॅकग्राऊंड कलर देऊया. बॅकग्राऊंड मध्ये मी ओके वाला कलर यूज करते. त्याच्यानंतर कलर यूज करूया. कलर मध्ये थोडा डार्क करूया, लाईक ब्राऊन मध्ये. त्याच्यानंतर आपण याला काय अप्लाय करू, पॅडिंग. ओके. पॅडिंग मध्ये 40px. ओके. आणि देन आफ्टर आपण काय करूया, याला टेक्स्ट अलाइन एक देऊया सेंटर मध्ये. ठीक आहे. तर आता काय केलं बघा, ज्यावेळेस आपण HTML ॲट्रिब्यूट यूज करतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं, जो आपला HTML इलेमेंट आहे, बरोबर, त्या HTML इलेमेंट मध्ये आपल्याला काय करायचं, आयडी म्हणून द्यायचे आणि आयडी नेम प्रोव्हाइड करायचंय. तर आयडी नेम काय टाकलं आपण इथे, डेमो म्हणून टाकलेले. ठीक आहे. आता डेमो ज्यावेळेस आपल्याला स्टाईल मध्ये यूज करायचंय त्यावेळेस आपण काय करतो की हॅश आणि डेमो. ओके. ह्याच्यामध्ये आपण मग काय देणार, बॅकग्राऊंड कलर देणार, कलर
जो आपल्याला सीएसएस प्रॉपर्टी आपल्याला वाटतात ते आपण अप्लाय करणार. आता बघूयात आउटपुट कसं आलेलं याचं. ठीक आहे, तर हे बघा अशा पद्धतीनं आपलं काय झालेलं आहे इथे आउटपुट आलेलं आहे. अजून एक काम करूया की याच्यामध्ये आपण काय करूया फॉन्ट साईज पण देऊया, म्हणजे आपला जो साईज आहे थोडी मोठी दिसेल. ठीक आहे, आणि याचा कलर जो आहे टेक्स्टचा त्याला थोडा डार्क करूया, म्हणजे ब्लॅक मध्ये. ठीक आहे, आता आपण ह्याला रिफ्रेश करू. बघा हे काय झालं की आयडी ऍट्रिब्यूटचं एक्झाम्पल एक्झिक्यूट झालं. बरोबर, तर आता दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, म्हणजे जो आपण क्लास नेम बघितला बरोबर आणि आयडी ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. ऍक्च्युली आपण काय केलं की काल जो क्लास नेम यूज केला बरोबर तो आपण मल्टिपल एचटीएमएल एलिमेंट्स मध्ये यूज करू शकतो. तसं ज्यावेळेस आयडी हा एक युनिक असतो बरोबर, त्यावेळेस आपल्याला हा यूज करताना एका एचटीएमएल पेज मध्ये एकदाच यूज करावा लागतो. ठीक आहे, कारण का हा युनिक असतो. जसं आपण क्लास मल्टिपल यूज करू शकतो तसं आपल्याला फक्त आयडी हा एकदाच यूज करावा लागणार आहे, कारण का आयडी हा वन टाइम एचटीएमएल एलिमेंट मध्ये यूज होतो. ठीक आहे, हा डिफरन्स आहे बेसिकली. तर आपण अजून एक पी टॅग क्रिएट करूया आणि पी टॅगला दिस इज अनदर एक्झाम्पल ऑफ आयडी ऍट्रिब्यूट. ओके, तर याच्यामध्ये आपण सेम काय करूया, एक नवीन आयडी क्रिएट करूया. त्या आयडीला नाव देऊया आपण डेमो1. ओके, आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय सेम. तर ज्यावेळेस आयडी करणार आहे त्यावेळेस आपल्याला काय टाकावं लागणार आहे हॅश डेमो1, आणि मग त्याच्यामध्ये आपण काय करणार त्याच्या सीएसएस प्रॉपर्टी अप्लाय करणार. तर आपण आपल्याकडे ऑलरेडी आहे तर मी काय करते याला कॉपी पेस्ट करते. ठीक आहे, तर बघा ज्यावेळेस मी नेक्स्ट घेते त्यावेळेस याचा थोडा बॅकग्राऊंड कलर चेंज करत आहे. तर बघा हे काय झालं सेकंड आपलं एक्झाम्पल रन झालं बरोबर. म्हणजेच काय की जर आपल्याला एखादा नवीन आयडी किंवा एखादा नवीन ब्लॉग घ्यायचा आहे त्यावेळेस नवीन आयडी घ्यायचा त्यावेळेस आपण काय करू शकतो त्याला नवीन नावानं आयडी क्रिएट करून काय करू शकतो की त्याला इम्प्लिमेंट करू शकतो. ठीक आहे, आता आयडीचा काय बेनिफिट आहे बरोबर, म्हणजे जसं की आता बघा आपली सिंगल पेज वेबसाईट असेल बरोबर. ज्यावेळेस आपली सिंगल पेज वेबसाईट असते त्यावेळेस आपण काय करतो की एका सेक्शनवरनं दुसऱ्या सेक्शनला आपण स्विच होतो बरोबर. म्हणजे मला काय म्हणायचंय की ज्यावेळेस आपण अबाउटला क्लिक करतो त्यावेळेस अबाउटच्या सेक्शनला जाणार, ज्यावेळेस आपण सर्व्हिसेस सेक्शनवरती क्लिक करतो त्यावेळेस सर्व्हिसेस सेक्शनला जाणार. तर तो पार्ट कसा इम्प्लिमेंटेशन करायचा आयडी थ्रू तो वाला पार्ट आपण आता बघूयात. ठीक आहे, आता बघा सगळ्यात इम्पॉर्टंट नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं. नेक्स्ट एक्झाम्पलचं नाव देऊया आपण. आता याच्यामध्ये आपण नाव टाकू शकतो बुकमार्क्स विथ आयडी अँड लिंक्स. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपला H1 मध्ये ह्याच्यामध्ये टाकूया HTML बुकमार्क्स ओके विथ आयडी अँड लिंक्स. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल मध्ये आपण काय करणार आहे बेसिकली की ज्यावेळेस आपल्याला काय करायचंय की ज्यावेळेस एका सेक्शनवरून दुसऱ्या सेक्शनला आपल्याला स्विच व्हायचंय, म्हणजेच काय की मी ज्यावेळेस अबाउटसला पेजला क्लिक करेल त्यावेळेस अबाउटचं कंटेंट यायला पाहिजे, आणि ज्या वेळेस मी अबाउट सर्व्हिसेसला क्लिक करते त्यावेळेस सर्व्हिसेस सेक्शन यायला पाहिजे, किंवा ज्या वेळेस मी होम पेजला क्लिक करते त्यावेळेस ते रिटर्न टू होम पेजला यायला पाहिजे. तर त्या केसला आपण कसं करणार तर ते वाले एक्झाम्पल आता बघूयात आपण. ठीक आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय करूया की आपण एक पी टॅग घेऊया. ठीक आहे, पी टॅग मध्ये आपल्याला काय करायचं पहिले अँकर टॅग टाकावं लागेल, म्हणजेच काय ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस तो रिडायरेक्ट झाला पाहिजे बरोबर, म्हणजे तो आयडीला तो रिडायरेक्ट झाला पाहिजे म्हणून आपण काय केलं हायपरलिंक यूज केलं. आणि हा वाला आपला काय झाला अबाउटस. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण फर्स्टला काय करू एकाला आपण याला द्यायचं नाहीये तर त्या केसला आपण कसं दिसतंय बघा ते. आता हायपरलिंक दिलं आणि याच्यामध्ये आपण टाकूया होम पेज. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आपलं अजून एक 2-3 पेजेस आपण क्रिएट करूया. तर पी मध्ये अँकर टॅग घेऊया आणि याच्यामध्ये टाकूया सर्व्हिसेस पेज. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट टाकूया अँकर टॅग मध्ये
कॉन्टॅक्ट अस पेज. ठीक आहे. आता आउटपुट मध्ये बघा आपलं कसं होईल की एका खाली एक पेजेस आले. आता याला अँकर टॅग दिला म्हणजे हायपरलिंक दिल्यामुळे काय झालं बघा, याचा कलर कसा झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस याला क्लिक करतो त्यावेळेस खाली बघा काहीतरी येतंय त्याला, बरोबर. म्हणजे आता आपण याला काहीच लिंक दिलेली नाहीये, पण आता काय होते की इंडिकेट होते की याला क्लिक केल्यानंतर कुठे ते जाणार आहे. कारण बघा माझा हा एरो आहे, पण ज्यावेळेस मी याला ओव्हर करते त्यावेळेस बघा तो कसा होतोय, हँडचा आयकॉन येतोय त्याच्यामध्ये, बरोबर. ज्यावेळेस मी त्याला ओव्हर करते म्हणजे काय होते, तो नोटीस होते किंवा ऍड्रेसिंग होते की आपण याच्यावरती क्लिक केल्यानंतर कुठेतरी जाणार आहे. ठीक आहे. आता इथपर्यंत झालं. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की ज्यावेळेस आपण अबाउट पेज वरती क्लिक करतोय त्यावेळेस तो स्पेसिफिक कंटेंटला त्यानं रिडायरेक्शन केलं पाहिजे, बरोबर. त्यासाठी आपण काय करूयात, खाली 1 बाय 1 त्या सेक्शन नुसार आपण काय करूयात, पेजेस मध्ये कंटेंट टाकूयात. ओके. फर्स्टली H1 मध्ये टाकूया दिस इज होम पेज, आणि पी टॅग मध्ये टाकूया आपण दिस इज द एक्झाम्पल ऑफ ID एक्झाम्पल. ओके. सेम आपल्याला काय करायचं, असं आपल्याला काय करायचं 5 पेजचं एक्सप्लेनेशन टाकून घ्यायचं, बरोबर. कारण का ज्यावेळेस आपण ज्या पेजला क्लिक करणार आहे त्या पेजला तो रिडायरेक्ट झाला पाहिजे म्हणून. ओके. नेक्स्ट आहे अबाउट अस पेज. ओके. आणि आपण टाकू याच्यात की दिस इज अबाउट अस पेज कंटेंट. ओके. आता नेक्स्ट सेम H2 घेऊया, कशासाठी, सर्व्हिसेस पेज साठी. सर्व्हिसेस पेज. ओके. त्याच्यामध्ये पी टॅग येईल दिस इज सर्व्हिसेस पेज कंटेंट. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आपलं लास्ट पेज आहे ते म्हणजे कॉन्टॅक्ट असं. ओके. H2 याच्यामध्ये येईल कॉन्टॅक्ट अस पेज. ओके. आणि याच्यामध्ये आपला काय येईल दिस इज कॉन्टॅक्ट पेज कंटेंट. ओके. ज्यावेळेस आपण एकदम परफेक्टली ज्यावेळेस वेब पेज करेल त्यावेळेस तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल, पण आपण हे सॅम्पल डेमोसाठी काय केलेलं आहे, असा कंटेंट रेडी केलेला आहे. ठीक आहे. ह्याचं काय टायटल आहे, बुकमार्क्स विथ आयडी अँड लिंक्स. म्हणजे आता काय केलेलं आहे आपण ऑलरेडी याला काय केलेलं आहे, लिंकचं सिंटेक्स केलेलं आहे युझिंग अँकर टॅग. आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे की याला एक आयडी प्रोव्हाइड करणार, युनिक आयडी. ओके. युनिक आयडी साठी मी याला काय म्हणलं, हॅश होम. ओके. ज्यावेळेस मी असं यूज करते, बरोबर, हॅश होम म्हणजे काय की होम नावाचा एक आयडी ऑलरेडी क्रिएट झालेला आहे, बरोबर. आपण इथे काय केलं, वरती आयडी क्रिएट केला, बरोबर, आयडीचं नाव दिलं, पण ज्यावेळेस आपण याचं ऍक्च्युअल मध्ये यूज केलं त्यावेळेस काय टाकलं त्याला हॅश, आणि त्याला CSS प्रॉपर्टी दिल्या. सेम आपल्याला इथे काय करायचंय, आता आपण हॅश तर यूज केलं म्हणजे आपला आयडी येणार आहे कुठेतरी, बरोबर. म्हणून मी काय केलं इथे H1 च्या इथं आयडी इज इक्वल टू आयडी नेम. आयडी नेम काय आपलं डायरेक्टली होम, कारण का हॅश आपलं काय सिंटॅक्स आहे, पण आयडी नेम काय आपलं होम, म्हणून मी काय टाकलं इथं होम. आता सेव्ह करते. सेम मी काय करते, हॅश एक अबाउट पण क्रिएट करते. ठीक आहे. आता अबाउट क्रिएट केल्यानंतर आपल्याला सेम इथे काय टाकायचंय, आयडी इज इक्वल टू अबाउट. ओके. हे टाकलं. आता बघूया आपण दोनच टेस्टिंग करूया. ठीक आहे. मी याला रिफ्रेश करते. बघा आता रिफ्रेश झाल्यानंतर हा कलर बघा, आता ऑलरेडी मी याला व्हिजिट केलेला, याचा कलर कसा झाला बघा, ब्ल्यू. ओके. आता जर मी सर्व्हिसेस पेजला क्लिक केलं तर काय होणार आहे, वरती बघा सेम URL ला आलं, बरोबर. म्हणजे रिडायरेक्ट झालं का, ते नाही झालं. पण सेम जर आता बघा हा आपला होम पेज आहे, बरोबर. आता मी काय करते, अबाउटला क्लिक करते. जसं अबाउटला क्लिक करते तर हे बघा खाली या स्पेसिफिक सेक्शन वरती तो आला, बरोबर. ज्यावेळेस पण मी आता बघा होम पेजला क्लिक करते त्यावेळेस काय झालं, आता बघा हा इथं ऑलरेडी जनरेट झाला आयडी, बरोबर. आता बघा ज्यावेळेस मी त्याला क्लिक करते त्यावेळेस तो आयडी रिडायरेक्ट होतो. बघा खाली बघा हॅश अबाउट आलं, हॅश होम आलं, बरोबर. ज्यावेळेस मी होम अबाउटला क्लिक करते आता बघा हा पेज रिफ्रेश झाला, आणि माझा पेज जो आहे तो इथपर्यंत आहे बघा एंड. ज्यावेळेस पण मी अबाउटला क्लिक करते बघा लोड होऊन पेज काय येईल, अबाउटसला आलं खाली, म्हणजे वरती पण आयडी काय झाला, अबाउट म्हणून आला, बरोबर.
आता ज्यावेळेस मी होम पेजला क्लिक करते, बरोबर, होम पेजला क्लिक केलं वरती आयडियाला होम पेज म्हणून, तर तो खाली जातो स्क्रोल होऊन, बरोबर. म्हणजे ज्या पेजवरनं आपल्याला स्पेसिफिक सेक्शनला किंवा एखाद्या कंटेनरला किंवा एखाद्या स्पेसिफिक पार्टला जायचंय, तर आपण वन पेजमध्ये सिंगल पेजमध्ये असं जाऊ शकतो, बरोबर. म्हणजेच काय कर, आता हा जो आयडिया आहे आपण याच्यामध्ये पण टाकू शकतो. आता हेच एक्झाम्पल आपण इथं टाकून बघूया, ठीक आहे. म्हणजे हे जे आपण टाकलेला आहे पार्ट, तो आपण काय करूया, स्टार्टिंगला टाकू, म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर होईल की कशा पद्धतीने तो मॅनेज झाला. म्हणजे हा जो पार्ट आहे आपण काय करतोय आता, बॉडी नंतर डायरेक्टली एंटर करूया, ठीक आहे. आता मी ज्यावेळेस ह्याला रिफ्रेश करते, रिफ्रेश झाल्यानंतर बघा आपण इथं आपले जे पेजेस आहेत इथे टाकले, पण येणारं कंटेंट कुठे इथे, बरोबर. आता बघा मी याला रिफ्रेश केलं, आपण आयडी काढूया थोड्या वेळासाठी, ठीक आहे. आता बघा ज्यावेळेस मी अबाउटच पेजला क्लिक करते त्यावेळेस तो स्क्रोल होऊन काय होईल, या पेजवरती जाईल, इथे येईल तो, बरोबर. तर बघा मी याला रिफ्रेश केलं, अबाउटसला क्लिक करते, क्लिक केलं की काय झाला, तो खाली आला तो, बरोबर. आणि वरती पण काय आला, आयडी दाखवला त्याने, बरोबर. तर अशा टाईप मध्ये हा आपण वन पेज मध्ये, जर स्पेसिफिक वन पेजचा आपला वेब पेज असेल, जर आपल्याला वरती क्लिक केल्यानंतर स्पेसिफिक पार्टला जायचे, तर आपण अशा पद्धतीने मॅनेज करू शकतो, ठीक आहे. तर हा काय झाला कन्सेप्ट, बुकमार्क्स विथ आयडी अँड लिंक्स. असं तुम्ही नेव्हिगेशन बार मध्ये रिअल टाइम एक्झाम्पल आहे हे, याच्यामध्ये यूज करू शकता, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतं की जो आपण आयडी यूज करतोय, तर आयडी मध्ये आपला जावास्क्रिप्टचा पार्ट ऑलरेडी आहे, पण जावास्क्रिप्टचा पार्ट आपण काय करणार आहे, ज्यावेळेस आपण जावास्क्रिप्ट स्टार्ट करणार आहे त्यावेळेस बघणार आहोत. पण नॉर्मल आपण काय करणार आहे की एक एक्झाम्पल बघणार आहोत, बरोबर. ज्यावेळेस आपण एखाद्या बटनवरती क्लिक करतोय, तर त्यावेळेस बटनवरती क्लिक केल्यानंतर आपली जे टेक्स्ट आहे ती चेंज होणार आहे, ठीक आहे. त्यासाठी आपण काय करूयात, एक एक्झाम्पल करूयात क्रिएट. एक्झाम्पल मध्ये बघा आता नेक्स्ट, आता इथे काय करणार आहे आपण, युझिंग आयडी ॲट्रिब्यूट इन जावास्क्रिप्ट, युझिंग आयडी ॲट्रिब्यूट इन जावास्क्रिप्ट, ओके. आता मी काय म्हटलं, आता बघा आपली टेक्स्ट इथे डिस्प्ले झाली, बरोबर. युझिंग ॲट्रिब्यूट, युझिंग आयडी ॲट्रिब्यूट इन जावास्क्रिप्ट. आता याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघणार आहे, हे तुम्हाला थोडं डिफिकल्ट वाटेल कारण का जावास्क्रिप्ट अजून झालेलं नाही, पण बेसिक आपण कव्हर करणार आहोत या सेशन मध्ये, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय की ज्यावेळेस आपण एखाद्या बटनवरती क्लिक करतो, बरोबर, त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर जी ऑलरेडीची ओल्ड टेक्स्ट होती त्या ठिकाणी दुसरी टेक्स्ट रिप्लेस झाली पाहिजे, ओके. काय म्हटलं मी की ज्यावेळेस आपली ओल्ड टेक्स्ट आहे, ओल्ड टेक्स्टच्या ऐवजी नवीन टेक्स्ट डिस्प्ले झाले पाहिजे. तो ओल्ड टेक्स्ट म्हणजे काय, तर बघा H1 मध्ये आपण काय म्हटलं, हॅलो वर्ल्ड, ओके. आणि याच्या खाली आपण एक बटन क्रिएट करूया, ओके. आणि बटनला नाव देऊया चेंज टेक्स्ट, ठीक आहे. आता आउटपुट बघा आपल्याला काय करायचं ते पण सांगते तुम्हाला, ठीक आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामध्ये आपण मल्टिपल्स BR टाकूयात, ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचं एक्झॅक्टली, आता ही हॅलो वर्ल्ड टेक्स्ट झालेली आहे, बरोबर. ही ऑलरेडी आपली ओल्ड आहे, पण ज्यावेळेस मी या चेंज टेक्स्ट बटन वरती क्लिक करते त्यावेळेस ही हॅलो वर्ल्ड टेक्स्ट जाऊन नवीन जी टेक्स्ट असेल ती यायला पाहिजे, बरोबर. आपल्याला काय करायचं आता, ही हॅलो वर्ल्ड टेक्स्ट आहे, ही ओल्ड टेक्स्ट आहे, ज्यावेळेस मी या बटनवरती क्लिक करते चेंज टेक्स्टला त्यावेळेस इथली टेक्स्ट चेंज झाली पाहिजे, युझिंग आयडी ॲट्रिब्यूट. तर त्यावेळेस आपल्याला काय करायला लागणार आहे बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की बटन आहे, बरोबर. आता बटनच्या आधी H1 मध्ये आपण काय टाकूया की आपल्याला इथं काय करावं लागेल, एक आयडी क्रिएट करावं लागेल, बरोबर. त्यासाठी मी काय करते, आयडी क्रिएट करते आणि आयडीला नाव देते की डेमो3, ओके. आता हॅलो वर्ल्ड आहे, हॅलो वर्ल्ड मध्ये आयडी टाकला, आयडीला नाव दिलं डेमो3, बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, या बटनवरती क्लिक करायचंय. क्लिक करायचंय म्हणजे काय करायचंय, आपण इथं यूज करतो ऑन क्लिक फंक्शन, ठीक आहे. ऑन क्लिक, ज्यावेळेस आपण ऑन क्लिक वरती क्लिक करणार आहे त्यावेळेस ते काय होणार आहे की एका फंक्शनला रिडायरेक्ट होणार आहे, ठीक आहे. म्हणजेच काय आपण काय करणार आहे, तर एक फंक्शन क्रिएट करणार आहे, त्याला नाव देऊया आपण डिस्प्ले रिझल्ट, डिस्प्ले रिझल्ट. आणि हे फंक्शन आहे म्हणून काय होणार, ओपन पॅरेंथेसिस क्लोज पॅरेंथेसिस येणार, ठीक आहे. आता बघा
आपण काय केलं, आपली जी H1 होतं, H1 मध्ये काय केलं, आपण एक आयडी टाकला आणि आयडीला नाव काय दिलं, डेमो3 म्हणून. ओके. त्याच्यानंतर काय केलं, बटन आहे बरोबर, बटनवरती ऑन क्लिक टाकलं आणि ऑन क्लिकला आपण काय केलं, फंक्शन दिलं बरोबर. फंक्शन नेम काय आपला आता, डिस्प्ले रिझल्ट. ओके. आता काय होणार आहे की ज्यावेळेस आपण या बटनवरती क्लिक करतोय त्यावेळेस तो कुठल्या फंक्शनला जाणार आहे, डिस्प्ले रिझल्ट फंक्शनला जाणार आहे. ठीक आहे. आता आपण केलंय का, नाही केलंय बरोबर. त्यामुळे आता आउटपुट काय येईल का, आपल्याला काहीच नाही येणार बरोबर. बघा, ज्यावेळेस याला क्लिक करते त्यावेळेस आपलं काय आउटपुट येते का, नाही येते, कारण का आपलं फंक्शन रेडी का अजून नाही रेडी. ठीक आहे. तर हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ज्यावेळेस आपण जावा स्क्रिप्ट करतो तर जसं आपला H1 आहे बरोबर, तसा पी टॅग आहे, तसं ज्यावेळेस आपण जावा स्क्रिप्ट वापरतोय त्यावेळेस जावा स्क्रिप्टसाठी स्क्रिप्ट HTML टॅग हा यूज होतो. कोणता होतो, स्क्रिप्ट. स्क्रिप्टला ओपन आणि क्लोज टॅग आहे. त्यामुळे काय केलं आपण इथं की स्क्रिप्ट नावाचं HTML एलिमेंट क्रिएट केलं बरोबर. आता हे केल्यानंतर आपल्याला काय करायचंय की या फंक्शन मध्ये डिस्प्ले रिझल्ट नावाचं एक फंक्शन क्रिएट करायचंय आणि त्याला आपल्याला काय करायचंय की ज्यावेळेस आपण एखादा क्लिक करतो त्यावेळेस ओल्ड जो आपला आयडी आहे तो चेंज होऊन काय झाला पाहिजे, आपला नवीन टेक्स्ट दिसायला पाहिजे. त्यासाठी पहिले आपण काय करूया, फंक्शन नेम काय आपलं, डिस्प्ले रिझल्ट. ओके. फंक्शन, आता फंक्शन क्रिएट करण्यासाठी आपला हा सिंटॅक्स आहे, फंक्शन नेम. ओके. त्याच्यामध्ये ओपन कर्ली ब्रेस आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. आता परत मी एक्सप्लेन करते, इथं काय केलं बघा, आपली हे आहे ती ओल्ड हेडर, आपले ओल्ड टेक्स्ट आहे ज्याला आपण काय केलं, आयडी क्रिएट केला, आयडीला नाव दिलं डेमो3 म्हणून. एक बटन घेतलं होतं ज्याच्यावरती फक्त आपण टेक्स्ट घेतली बरोबर. टेक्स्ट वरती काय केलं मी, ऑन क्लिकला डिस्प्ले रिझल्ट फंक्शन दिलं बरोबर. ज्यावेळेस आपण या टेक्स्टला क्लिक करणार आहे त्यावेळेस ती कुठं रिडायरेक्ट होणार आहे, डिस्प्ले रिझल्टच्या फंक्शनला. म्हणजे इथे टाकलंय तर त्यानं कोडमध्ये काय चेक करणार की माझ्याकडे डिस्प्ले रिझल्टचं फंक्शन कुठे आहे बरोबर. त्याला काय झालं, फंक्शन इथं सापडलं, कारण का आपण आता काय केलं इथं फंक्शन आणि फंक्शन नेम टाकलं. फंक्शन नेम काय आपलं, डिस्प्ले रिझल्ट. ठीक आहे. याला सापडलं. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे की याच्यामध्ये आपण मेथड यूज करणार आहे, गेट एलिमेंट बाय आयडी. ओके. तर त्यासाठी सिंटॅक्स आहे बघा, ऑलरेडी इथे येतं डॉक्युमेंट, मी फक्त डीओ टाकलं तर डॉक्युमेंट आलं. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. इथे बघा, आता फक्त गेट म्हणून टाकलं तर आपल्याला आलं ऑलरेडी. आता इथं दोन आहेत बघा, एक आहे ते क्लास नेम आहे आणि एक आहे ते बाय आयडी आहे बरोबर. जे आपण लास्ट टाइम क्लास नेम घेतलेलं, क्लास ऍट्रिब्यूट यूज केलं, त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करू शकता, बाय क्लास नेम. पण आज जे आपण आयडी घेणार आहे त्यासाठी आपल्याकडे असणारे मेथड गेट एलिमेंट बाय आयडी ही ऑटोमॅटिकली आली बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला आपला आयडी टाकायचा. आता आयडी काय आपला, डेमो3 म्हणून. ओके. तर मी काय केलं, डेमोला कॉपी केलं आणि इथं डेमो टाकलं. इथपर्यंत आलं. काय केलं, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी मेथड इन ब्रॅकेट आपला आयडी नेम. आता इथे काय करायचं आपल्याला, डॉट इनर HTML. इनर HTML कशासाठी, कारण याच्यामध्ये आपण कंबाईन HTML विथ जावा स्क्रिप्ट करतोय, म्हणून आपण काय करतोय की आपला जो रिझल्ट आहे तो HTMLच्या टॅग वरती येणार आहे, म्हणून आपण यूज करणार आहे इनर HTML. ओके. आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहे आता की नवीन टेक्स्ट देणार आहे. तर इथे नवीन टेक्स्ट मध्ये देऊया गुड इव्हनिंग. ओके. तर मी इथं टेक्स्ट दिली आणि कंपल्सरी इथे काय करायचं, तुम्हाला सेमीकोलन द्यायचं. ठीक आहे. आता बघा, एवढं टाकलं आपण बरोबर. आता प्रोसेस समजून घ्या की फंक्शन आणि फंक्शन मध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट आयडी होल्डर डॉट इनर HTML गुड इव्हनिंग. आता बघा आपण टेक्स्ट चेंज होते का बघूया. ठीक आहे. आता बघा, हे हॅलो वर्ड आहे. आता ज्यावेळेस मी चेंज टेक्स्ट वरती क्लिक करते त्यावेळेस गुड इव्हनिंग आलं बरोबर. म्हणजे काय झालं की बाय युझिंग आयडी आपली काय झाली की टेक्स्ट चेंज झालेली आहे बरोबर. युझिंग आयडी ऍट्रिब्यूट इन जावा स्क्रिप्ट आपलं काय झालेलं आहे की ज्यावेळेस पण मी आता या बटन वरती क्लिक करते तर हॅलो वर्ड जे होतं ते चेंज टेक्स्ट केलं की काय आलं, गुड इव्हनिंग म्हणून आलं बरोबर. त्यासाठी काय केलं बघा आपण, त्यासाठी काय केलं, H1 मध्ये काय केलं, आयडीला आपण नाव दिलं डेमो, त्याच्यामध्ये ओल्ड टेक्स्ट घेतली. त्याच्यानंतर सिम्पली एक बटन घेतलं आणि बटन वरती आपण टेक्स्ट टाकली. त्याच्यामध्ये आपण काय केलं, ऑन क्लिकला आपण काय केलं, डिस्प्ले रिझल्ट फंक्शन दिलं. आता हे याला क्लिक केल्यानंतर काय होईल, तो फंक्शनला जाईल आणि फंक्शन मध्ये काय, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी मेथड इन ब्रॅकेट आयडी नेम डॉट इनर HTML, कारण आपण हा पार्ट बटन मध्ये डिस्प्ले करतोय, म्हणजे एखाद्या HTML पार्ट मध्ये डिस्प्ले करतोय म्हणून
आणि नवीन टेक्स्ट आहे ती नवीन टेक्स्ट आपण याच्यामध्ये टाकली. बरोबर, म्हणजेच काय झालं की युजिंग आयडी ॲट्रिब्यूट इन जावास्क्रिप्ट आपण जी ओल्ड टेक्स्ट आहे ती चेंज करून नवीन डिस्प्ले केली. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे आयडीचं एक्झाम्पल झालं. ठीक आहे, म्हणजेच काय की आयडी ॲट्रिब्यूट मध्ये काय होतं की तुम्हाला युनिक आयडी घ्यावा लागतो. बरोबर, म्हणजे याच्यामध्ये क्लास नेम सारखं डुप्लिकेट चालत नाही. त्यामुळे तुम्हाला आयडी घेताना तुम्हाला काय करावं लागतो, एक स्पेसिफिक युनिक आयडी क्रिएट करावा लागतो. त्याच्यानंतर आपण काय केलं की ज्यावेळेस पण आपण व्हॅल्यू देतोय, बरोबर, CSS मध्ये ज्यावेळेस आपण यूज करणार आहे त्यावेळेस आपण काय यूज करतो की हॅश ॲट्रिब्यूट यूज करतो. बरोबर, आणि मग त्याला आपण CSS प्रॉपर्टी दिला. त्याच्यानंतर आपण काय केलं की HTML बुकमार्क सुद्धा यूज केला. बरोबर, युजिंग नेव्हिगेशन. बरोबर, सेम आता तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये पण सर्व्हिसेस पेजला पण देऊ शकता. त्यासाठी पण आपण करू बुकमार्क्स एक्झाम्पल मध्ये सर्व्हिसेस. ओके, आणि याच्यामध्ये देऊया हॅश कॉन्टॅक्ट. ओके, आता असं दिले तर आपल्याला काय करावं लागेल, खाली जिथं आपल्या सर्व्हिसेस पेज आहे तिथं आयडी द्यावा लागेल. आपल्याला आयडी काय द्यावं लागेल, सर्व्हिसेस, आणि जिथं आपला कॉन्टॅक्ट पेज आहे त्याच्यामध्ये आयडी द्यावा लागेल आपल्याला कॉन्टॅक्ट. ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय केलं, बुकमार्क्स HTML मध्ये बुकमार्क्स कसा होता बघितलं तुम्ही. ज्यावेळेस स्पेसिफिक पार्टला आपल्याला जायचं त्यावेळेस ते रिडायरेक्ट होतं. इथे बघू शकता. आता तुम्ही, मी काय करते, सर्व्हिसेस पेजला क्लिक करते, त्याला क्लिक केलं का काय झालं, तो सर्व्हिसेस सेक्शनला रिडायरेक्शन होईल. बरोबर, परत मी इथून काढते. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, कॉन्टॅक्टच पेज. त्यावेळेस काय होईल, तो इथे बघा हॅश कॉन्टॅक्टला काय झाला, तो रिडायरेक्ट झाला. बरोबर, अशा पद्धतीने काय करू शकता तुम्ही. जर तुमचं सेक्शन खूप मोठे असतात, असे एवढे सिंपल नसतात, मी जसं आता 2 लाईन मध्ये घेतलंय अशा टाईपचं नसतं. ज्यावेळेस तुम्ही होम पेज क्रिएट करता त्यावेळेस तुमचा पहिला नेव्हिगेशन बार येतो, मग तुमचा स्लायडर येतो, मग स्लायडरच्या खाली तुमचे वेगवेगळ्या टाईपचे सेक्शन क्रिएट होतात, आणि सेक्शन क्रिएट झाल्यानंतर मग तुम्ही त्याला काय करू शकता, रिडायरेक्शन करू शकता. ठीक आहे, अशा टाईपचं आपण काय केलेलं आहे, आयडी यूज केलं. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं की ज्यावेळेस एखादा स्पेसिफिक इलेमेंट आपल्याला युजिंग आयडी ऍक्सेस करायचा आहे तर त्यावेळेस आपण काय केलं, गेट इलेमेंट बाय आयडी मेथड यूज केली. बरोबर, इथे बघा गेट इलेमेंट बाय आयडी यूज केली. कधी केली, ज्यावेळेस आपल्याला एखादा स्पेसिफिक आयडी आहे तो ऍक्सेस करायचा आहे युजिंग जावास्क्रिप्ट, तर त्यासाठी आपण काय यूज केलं, गेट इलेमेंट बाय आयडी मेथड यूज केली. ही काय आपली मेथड आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, हे आयडीचं एक्झाम्पल बघायचं. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया युजिंग जावास्क्रिप्ट आपण क्लासमध्ये कशा पद्धतीने करू शकतो. ठीक आहे, आज थोडा जावास्क्रिप्ट आपण याच्यामध्ये ऍड करत आहे, सिम्पल वाला पार्ट, बिकॉज हे HTML विथ जावास्क्रिप्ट आपण यूज करतोय म्हणून. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस आपल्याला नेम यूज करायचंय, बरोबर, ज्यावेळेस आपल्याला क्लास ॲट्रिब्यूट जावास्क्रिप्ट मध्ये यूज करायचं त्यावेळेस आपण काय यूज करतो, इथं गेट इलेमेंट बाय क्लास नेम, जसं मगाशी आपण घेतलं तशा पद्धतीने. ठीक आहे, तर BR ऑलरेडी आहे तर आपण H1 मध्ये ऑलरेडी त्याला टायटल टाकूया. टायटल काय टाकायचे, सेम युजिंग क्लास ॲट्रिब्यूट इन जावास्क्रिप्ट. ओके, युजिंग क्लास ॲट्रिब्यूट इन जावास्क्रिप्ट. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, क्लास फंक्शन मध्ये आपण थोडं वेगळे एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, ऑलरेडी आपण इथं काय एक्झाम्पल बघितलं की ज्यावेळेस आपण टेक्स्टला चेंज करतो त्यावेळेस माझी टेक्स्ट चेंज होते. बरोबर, आता आपण काय करूया की क्लास ॲट्रिब्यूट मध्ये काहीतरी आपण HTML ची जी टेक्स्ट आहे ती हाईड करूया. ओके, जी माझी HTML ची टेक्स्ट आहे ती आपण काय करूया, हाईड करूया. ठीक आहे, तर याच्यासाठी आपल्याला पहिलं काय करावं लागेल की पहिल्याला सेम आपल्याला काय करावं लागेल, एक बटन घ्यावं लागेल. कशासाठी, ऍक्शन देण्यासाठी, की ज्यावेळेस मी त्या बटनला क्लिक करेल त्यावेळेस माझा जो टेक्स्ट आहे तो हाईड होईल. बरोबर, त्यासाठी सगळ्यात पहिले आपण एक बटन घेऊया. ठीक आहे, आणि बटनला काय करायचे, आपल्याला नाव टाकायचे की हाईड HTML टेक्स्ट. ओके, युजिंग क्लास ॲट्रिब्यूट. ओके, आता मी काय करलं, ह्याला बटनला नाव दिलं. काय बटन दिलं की हाईड HTML टेक्स्ट युजिंग क्लास ॲट्रिब्यूट. हे बघ खाली इथं प्रिंट झालेलं आहे. थोडं आपण काय करू, याच्यामध्ये BR मल्टिपल ऍड करू म्हणजे ते आउटपुट थोडं वरती दिसेल. ठीक आहे, हे बघा याच्यामध्ये काय केलं, एक बटन घेतलं आणि बटनला आपण काय केलं,
की नाव दिलं हाईड HTML टेक्स्ट युजिंग क्लास ऍट्रिब्यूट. आता बटनला थोडं आपण काय करूया, अट्रॅक्टिव्ह करूया थोडं. ठीक आहे, अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी आपण काय करू की बटन मध्ये काय करूया, क्लास घेऊया. ओके, त्याला क्लास नाम देऊया आपण टेक्स्ट. ठीक आहे, असं तुम्ही काय देऊ शकता. टेक्स्ट घेतली, पहिले आपण काय करूया, टेक्स्टला CSS देऊया. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता बघा आपण क्लास यूज करतोय बरोबर. तर ज्यावेळेस आपण क्लास यूज करतोय, ठीक आहे, तर क्लासला काय करावं लागेल आपल्याला, थोडं याला खाली घेऊया. ठीक आहे, आता आपला हा काय क्लास आहे, तर क्लासला आपल्याला काय करावं लागेल, डॉट द्यावा लागेल. आणि क्लास नेम, आपला क्लास नेम काय आहे, टेक्स्ट. आता बटन आहे बरोबर, बटनला आपण काय करूया, बॅकग्राऊंड कलर देऊया. बॅकग्राऊंड कलर दिल्यानंतर आपण काय करू, हा वाला कलर देऊन टाकू. ठीक आहे, आता मी याला रिफ्रेश करते, तर बघा बटनला कलर ऍप्लिकेबल झाला बरोबर. म्हणजेच काय केलं आपण, आता एक बटन घेतला आणि बटन मध्ये काय केलेलं आहे, क्लास दिलेला आहे मी. ठीक आहे, आता बटनला क्लास दिला म्हणजे हे तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस मी एखादी स्पेसिफिक बटन वरती क्लास क्रिएट केला, तर त्या क्लास थ्रू आपण काय करू शकतो, बटनला एकदम अट्रॅक्टिव्ह करू शकतो. ठीक आहे, त्या अट्रॅक्टिव्ह केल्यानंतर काय होईल, आता बघा आता ऑलरेडी आपण बॅकग्राऊंडला टाकलंय, तर आपण काय करू, याला पॅडिंग पण देऊया. पॅडिंग मध्ये मी 40 px टाकलं. त्याच्यानंतर आपण काय करू, टेक्स्ट फॅमिली पण चेंज करू बरोबर. फंट फॅमिली पण देऊया त्याला आपण. फंट फॅमिली मध्ये मी वाली घेते सिलेक्ट, ऑटोमॅटिक जी आहे ती वाली. आणि आपण फंट साईज पण चेंज करूया त्याची. ठीक आहे, फंट साईज मध्ये मी टाकलं 30 पिक्सेल. तर एवढं मी टाकलं, काय काय टाकलं, बॅकग्राऊंड कलर टाकलं, पॅडिंग टाकलं, फंट फॅमिली टाकलं आणि फंट साईज पण टाकलं. तर आता मी याला रिफ्रेश करते. रिफ्रेश केल्यानंतर बघा आपला बटन कशा पद्धतीने आलेलं आहे बरोबर. तर आता आपल्याला काय करायचंय, ज्यावेळेस आपण एखाद्या बटनवरती क्लिक करतोय त्यावेळेस ते काय झालं पाहिजे, ऑन क्लिक यूज करून आपल्याला काय करायचंय, की तो स्पेसिफिक फंक्शनला गेला पाहिजे आणि जी आपण नवीन टेक्स्ट क्रिएट केलेली आहे ती नवीन टेक्स्ट क्रिएट केलेली हाईड झाली पाहिजे बरोबर. आता नेक्स्ट बघूयात आपण, एक बटन क्रिएट केलं ऑलरेडी बरोबर. त्या बटन क्रिएट केल्यानंतर आपण काय करूया, की आता आपण याला काय करू, टेक्स्ट प्रोव्हाइड करू विथ क्लास नेम. ठीक आहे, आता बघा मी थोड्या वेळासाठी हे क्लास नेम काढून टाकते. ठीक आहे, असं पण घेऊ शकता किंवा आपण एक नवीन बटन क्रिएट करूया आणि त्या बटनला नाव देऊया आपण हाईड इलेमेंट. ओके, हे कशासाठी यूज केलं मी, याला आपण अट्रॅक्टिव्ह करू शकतो म्हणून टाकलं त्याच्यामध्ये. आपण याला काय करूया, आता हाईड इलेमेंट म्हणून एक बटन क्रिएट केलं नवीन, ज्याच्यावरती आपण काय करणार आहे, ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. बघा आता हाईड इलेमेंट हे आलं इथे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, की वेगवेगळे HTML एलिमेंट घ्यायचे ज्याच्यामध्ये आपला क्लास नेम मेन्शन असेल बरोबर. ज्याच्यामध्ये आपण एक H2 घेऊया. H2 मध्ये मी टाकलं वेब डेव्हलपमेंट आणि याला आपण टेक्स्ट पण देऊया P मध्ये, दिस इज वेब डेव्हलपमेंट. ओके, अजून एक क्रिएट करू H2 मध्ये, त्याला नाव टाकू आपण React.js आणि त्याच्यामध्ये नेक्स्ट टाईप करूया दिस इज React.js डेव्हलपमेंट. ओके, हे टेक्स्ट टाकले. आता आपण काय करूया, याच्यामध्ये आपण काय करूया, क्लास नेम मेन्शन करू. म्हणजे काय होणार आहे, की आपण जावास्क्रिप्ट मध्ये यूज करणार आहे. ठीक आहे, तर याला आपण काय करूया, की नाव देताना थोडं वेगळं देऊया. तर वेगळं म्हणजेच काय, तर ह्याला आपण वेब म्हणून देऊया. ठीक आहे, सेम आपण क्लास नेम क्रिएट करूया, क्लासमध्ये वेब म्हणून देऊया. ठीक आहे, तर हे टाकलं. हे टाकल्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, ज्यावेळेस मी या बटनवरती क्लिक करते त्यावेळेस ऑन क्लिक झाल्यानंतर ते फंक्शनला गेलं पाहिजे. तर ऑन क्लिक घेऊया पहिले आपण इथं. ठीक आहे, ऑन क्लिक घेतलं तर ऑन क्लिकला काय करायचंय, मला एक फंक्शन द्यायचंय म्हणून इथं काय करते मी, माय फंक्शन म्हणून घेते. ओके, ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिस. आता बघा ज्यावेळेस मी या बटनवरती क्लिक करेल त्यावेळेस ते कुठं जाईल, माय फंक्शनला जाईल. आता आपण काय करूया, त्या पेजला रिफ्रेश करूया. तर बघा ज्यावेळेस मी या बटनवरती क्लिक करते त्यावेळेस ते काय ऍड होणार, वेब डेव्हलपमेंट आणि React.js होणार. कारण का, आपण कुठल्या क्लाससाठी करत आहे, जे आपण वेब म्हणून दिलेलं आहे त्याला आपण काय करत हाईड करणार आहे. केव्हा हाईड करणार आहे, ज्यावेळेस आपण हाईड इलेमेंट वरती या बटनवरती क्लिक करेल त्यावेळेस. ठीक आहे, आता आपण काय करूया, ऍक्च्युअल जावास्क्रिप्ट स्टार्ट करूया. ज्यावेळेस आपण फंक्शन क्रिएट करायचं त्यावेळेस आपल्याला कंपल्सरी काय करावं लागणार आहे, स्क्रिप्ट टॅग द्यावा लागणार आहे. ठीक आहे, आता मी इथं स्क्रिप्ट टॅग ओपन क्लोज केला.
त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, फंक्शन क्रिएट करायचे. तर फंक्शन क्रिएट करण्याचा सिंटॅक्स काय आहे, फंक्शन आणि फंक्शन नेम. आपलं फंक्शन नेम काय, हे वाला मी काय करते, कॉपी पेस्ट करते. कारण का जावास्क्रिप्ट आहे ते खूप केस सेन्सिटिव्ह आहे. याच्यामध्ये जर थोडा जरी ब्रॅकेट क्लोज झालं नाही किंवा सेमिकोलन राहिलं किंवा कॅपिटलचं स्मॉल झालं तर तुमचा आउटपुट रन होणार नाही. बरोबर, कारण का तेवढं जावास्क्रिप्ट काय केस सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामुळं हे आपल्याला प्रॉपर टाकायचंय. ठीक आहे. आता आपण काय केलं, फंक्शन आणि माय फंक्शन केलं. ठीक आहे. फंक्शन केल्यानंतर आपण काय दिलं त्याला नाव, माय फंक्शन. ओके. आता आपल्याला काय करायचंय की याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, पहिले की बाय क्लास नेम यूज करून आपल्याला काय करायचं, पहिला क्लास नेम गेट करून घ्यायचंय. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक व्हेरिएबल क्रिएट करावं लागेल. पहिले मी केला व्हेरिएबल एक्स आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, व्हेरिएबल एक्स मध्ये सेम डॉक्युमेंट डॉट गेट. आता बघा, ज्यावेळेस मी डॉक्युमेंट डॉट गेट फक्त करते तर तिथे काय आलं बघा, गेट इलेमेंट बाय आयडी, जे आपण ऑलरेडी यूज केलेलं होतं. बरोबर, गेट इलेमेंट बाय आयडी आणि त्याच्या खाली काय आलं, गेट इलेमेंट बाय क्लास नेम. तर आपल्याला काय करायचं, इथे क्लिक करायचंय गेट इलेमेंट्स बाय क्लास नेम. ठीक आहे. बघा, जसं आता बघा याचा कलर कसा झालाय बघा, चेंज झाला. बरोबर, कारण का ही मेथड आहे. ज्यावेळेस आपण मेथड यूज करतो त्यावेळेस किंवा क्लास यूज करतो असं वेगळ्या कलरने आयडेंटिफाय होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आपला क्लास नेम घ्यायचा. आपला क्लास नेम काय आहे, वेब म्हणून आहे, म्हणजेच काय WEB. ओके. तर इथं क्लास घेतल्यानंतर नंतर आपल्याला काय करायचं, सेमिकोलन द्यायचंय. ठीक आहे. आता आपण इथपर्यंत बघितलं. आता काय काय बघितलं, परत रिपीट करूयात आपण, कारण का ही गोष्ट समजणं खूप डिफिकल्ट आहे, पण व्यवस्थित समजून घ्या, कारण हा जावास्क्रिप्ट आहे तो तुमच्यासाठी फर्स्ट टाइम आहे. बरोबर, आपण काय करतोय, युझिंग क्लास नेम जावास्क्रिप्ट यूज करतोय. आपण काय केलं बघा, आतापर्यंत एक बटन घेतलं. बरोबर, त्या बटनवरती टेक्स्ट काय दिलेले, आपण हाईड एलिमेंट म्हणून दिलेले. आणि या बटनवरती क्लिक केल्यानंतर कुठल्या फंक्शनला जाणार आहे तो, तर माय फंक्शनला जाणार आहे. बरोबर, आता बघा माय फंक्शनला जाणार आहे, कारण का इथं ऑन क्लिकला आपण फंक्शन नेम कुठलं टाकलंय, माय फंक्शन म्हणून टाकलंय. आता आपण काय केलं, एक व्हेरिएबल क्रिएट केला एक्स नावाचा. त्याच्यामध्ये काय केलं की आपला जो क्लास नेम आहे तो लोड करून घेतला युझिंग मेथड नेम कुठली आहे आपली, गेट इलेमेंट बाय क्लास नेम. ठीक आहे, इथपर्यंत आलं. आता आपल्याला काय करायचंय की आपले हे जे क्लास नेम आहेत ते काय आहेत, मल्टिपल आहेत. बरोबर, त्यामुळे आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, फॉर लूप यूज करावं लागणार आहे. म्हणजे जेवढी पण काय आपली क्लास नेमची लेंथ आहे तिथपर्यंत तो जाणार आणि ते गेल्यानंतर मग त्याची टेक्स्ट आहे ती चेंज होणार आहे. बरोबर, मग आपण काय करणार इथं, फॉर. ओके. आता फॉर लूप मध्ये काय आहे की आपल्याला एक आय व्हेरिएबल घ्यावं लागणार. त्यासाठी आपण डिफाईन करू व्हेरिएबल आय. ओके. तर व्हेरिएबल आय केल्यानंतर आपल्याला इथं काय करायचंय की 0 पासून स्टार्ट करायचंय. म्हणजेच काय, आय इज इक्वल टू 0 सेमिकोलन. आता याच्यामध्ये काय करायचं, जेवढी आपली एकची लेंथ आहे तिथपर्यंत आपल्याला मॅनेज करायचंय. बरोबर, मग आपण काय करणार, आय लेस दॅन कुठपर्यंत, एक्स डॉट लेंथ पर्यंत. ठीक आहे. आता इथपर्यंत झालं. म्हणजेच काय बघा, फॉर घेतलं, फॉर मध्ये व्हेरिएबल घेतला आय इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर आपण काय केलं, आय लेस दॅन एक्स डॉट लेंथ. बरोबर, आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आय प्लस प्लस करायचं. बरोबर, हे झालं. तर याच्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय करायचंय, ऍक्च्युअल आता लॉजिक इम्प्लिमेंट करायचंय. लॉजिक म्हणजे काय की तो इलेमेंट आहे तो हाईड झाला पाहिजे. तो हाईड कसा होणार, तर आपल्याला काय करावं लागणार आहे, जसं आपण CSS मध्ये डिस्प्ले नन करतो तसंच जावास्क्रिप्ट मध्ये पण आपल्याला काय करायचंय, डिस्प्ले नन हा आपल्याला यूज करायचा. जेणेकरून काय होईल की जो आपण क्लास नेम क्रिएट केलेला आहे, क्लास नेम कुठला क्रिएट केलेला आहे, आपण वेब म्हणून केलेला आहे. बरोबर, आता मी आता या पेजला परत रिफ्रेश करते बघा. तर ज्यावेळेस आपण हाईड एलिमेंटला क्लिक करणार आहे त्यावेळेस कुठलं होणार आहे हाईड, फक्त वेब डेव्हलपमेंट आणि React.js. तर हे दोन्हीच का होणार, बरोबर, पी का नाही होणार, कारण का आपण जे क्लास नेम यूज केलेलं आहे तर ते आपण कुठे टाकलेले, ओनली H2 ला टाकलेलं आहे. बरोबर, पी टाकलेलं आहे का आपण, नाही टाकलेले. त्यामुळे काय होणार, तो जेवढा स्पेसिफिक पार्ट आहे तेवढाच तो काय होणार आहे, हाईड होणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करूया, एक्स ऑफ आय. ठीक आहे, म्हणजे काय, व्हेरिएबल एक्स मध्ये आपलं काय आहे की वेब आय आयडी आलेला आहे तो आपण केला आणि आय मध्ये आपण काय केलेलं, लिंक टाकलेले डॉट स्टाईल. ओके, STYL हे प्रॉपर टाकायचे तुम्हाला. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, डिस्प्ले. ओके, डिस्प्ले
आणि इक्वल करून आपल्याला याला काय करायचंय, नन करायचं. ठीक आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट बघा, मी फंक्शन घेतलं, कुठलं घेतलं, माय फंक्शन, त्याला ओपन क्लोज पॅरेंथेसिस टाकायचे. त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण काय केलं, व्हेरिएबल एक्स इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय क्लास नेम, इन ब्रॅकेट मध्ये आपल्याला काय करायचं, क्लास नेम टाकायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय घेतलं, फॉर लूप घेतलं. त्या फॉर मध्ये काय टाकायचे, व्हेरिएबल आय इज इक्वल टू 0, आय लेस दॅन एक्स डॉट लेंथ आणि आय प्लस प्लस करायचं. बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज करून एक्स ऑफ आय डॉट स्टाईल डॉट डिस्प्ले, हा आपला काय आहे की आपला हा CSS चा सिंटॅक्स आहे. जसं आपण स्टाईल ऍट्रिब्यूट यूज करतो आणि डिस्प्ले मध्ये नेम आणि ही व्हॅल्यू आहे आपली. ठीक आहे. तर हे आपण जावास्क्रिप्ट मध्ये यूज केली. हा क्लोज झाला आणि जावास्क्रिप्ट पण क्लोज झाला. ठीक आहे. आता बघूयात आपण आउटपुट बघूयात. आता बघा, मी याला रिफ्रेश केलं, हाईड एलिमेंटला क्लिक केलं की बघा वेब डेव्हलपमेंट आणि React.js केलं. बरोबर. आता परत रिफ्रेश करते बघा. ज्यावेळेस मी हाईड एलिमेंट करते, तर हाईड एलिमेंटला क्लिक केल्यानंतर काय झालं की तो जो टायटल आहे तो हाईड झाला. बरोबर. युजिंग ऑन क्लिक युजिंग क्लास ऍट्रिब्यूट आपण काय केलं की तो स्पेसिफिक पार्ट आहे तो आपण काय केलेला आहे, इथं हाईड केलेला आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण काय बघितलं बघा, आतापर्यंत आपण 2 एक्झाम्पल बघितले जावास्क्रिप्ट मध्ये. बरोबर. तर जावास्क्रिप्ट मध्ये काय बघितलं आपण की युजिंग आयडी आपण जावास्क्रिप्ट मध्ये स्क्रिप्ट मध्ये काय केलेलं होतं, हे बघा, जी आपली ओल्ड टेक्स्ट होती ती हाईड करून आपण काय केली की न्यू वाली टेक्स्ट आपण अपडेट केली. आणि युजिंग क्लास ऍट्रिब्यूट जावास्क्रिप्ट मध्ये आपण काय केलं की जो आपल्याला बटनवर क्लिक केलं की तो एलिमेंट आपला हाईड झाला पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण 2 एक्झाम्पल बघितले. तर हे आपण मोस्टली काय करतो की आयडी आणि क्लास ऍट्रिब्यूट यूज करतो. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचं आहे की आय फ्रेम कशासाठी यूज करतो आणि आय फ्रेमचं काय मिनिंग आहे. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल काय की ज्यावेळेस आपण एखादा आय फ्रेम यूज करतो, बरोबर, आय फ्रेम कशासाठी यूज केला जातो, तर स्पेसिफिक आपल्याला एक इनलाईन फ्रेम म्हणून यूज करतो. बरोबर. आय फ्रेम कशासाठी यूज करतो आपण की इनलाईन फ्रेम म्हणून. बरोबर. किंवा आय फ्रेम थ्रू तुम्ही काय करू शकता की जर डॉक्युमेंट मध्ये तुम्ही ऑलरेडी एक युट्यूबची URL आहे ती तुम्ही डायरेक्टली लोड करून घेतली, तर डायरेक्टली ती वाली सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्याला डिस्प्ले करू शकता आय फ्रेम मध्ये. किंवा एखादा मॅप आहे, मॅप पण डिस्प्ले करू शकता आय फ्रेम मध्ये. किंवा एखाद्या युट्यूबचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला तुमच्या पेजवरती डिस्प्ले करायचा आहे, तो वाला सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा बॉर्डरला तुम्ही काय करू शकता, लिंक सुद्धा देऊ शकता. ठीक आहे. तर 1 बाय 1 आता एक एक्झाम्पल बघूयात आपण आय फ्रेमचं. ठीक आहे. आय फ्रेम कशासाठी यूज करतो, तर इनलाईन फ्रेम साठी यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं आय फ्रेम. ओके. आय फ्रेम कशासाठी यूज करतो आपण, इनलाईन फ्रेम साठी. ठीक आहे. आता आय फ्रेमचा सिंटॅक्स काय तो बघूयात आपण. सगळ्यात पहिले जसं की आपण आय फ्रेम म्हणून इथं बघा ऑलरेडी येते, इथं क्लिक केलं की काय झालं बघा, त्याच्यामध्ये SRC ऍट्रिब्यूट आलं. SRC ऍट्रिब्यूट नंतर काय आलं, फ्रेम बॉर्डर म्हणून आलं आणि हा आय फ्रेम आहे. बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, म्हणजे आता इथे काय करायचं, तुम्हाला कंपल्सरी टायटल द्यायचंय. बरोबर. कारण टायटल मध्ये केला ना, हे गुड प्रॅक्टिस आहे. बरोबर. जर तुम्ही टायटल ऍट्रिब्यूट टाकलं तर इट्स व्हेरी गुड, बिकॉज रीडर जो आहे कंटेंट तो प्रॉपरली रीड करतो. ठीक आहे. त्यामुळे इथं मी टायटल टाकते आणि टायटलला नाव दिलं डिस्क्रिप्शन. ठीक आहे. अशा टाईपचं पण तुम्ही काय करू शकता, आय फ्रेम यूज करू शकता. आता SRC मध्ये बघा, ज्यावेळेस आपण काय करतो, आता फॉर एक्झाम्पल काय की आपण आता गुगल क्रोम मध्ये जाऊया, युट्यूब म्हणून मी इथे सर्च करते. ओके. आता सगळ्यात पहिले इथं लॉग इन आहे, त्यामुळे काय करतोय तो चेक करतोय की आपण ऑथेंटिकेट आहे का नाही. ठीक आहे. आता व्हेरीफाय झालं. आता मी इथे आले. इथे आल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं, इथं सर्च केलं मी ओपन क्लस्टर अकॅडमी. ठीक आहे. किंवा आपण इथे टाकूया एज्युटेक. ठीक आहे. आता याच्यामध्ये आलं. याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचंय की फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचंय, हा वाला जो पार्ट आहे तर तो आपल्याला काय करायचंय, तर लिंक करायचं आपल्या पेजमध्ये. बरोबर. आता सगळ्यात इम्पॉर्टंट मी काय करते की याला क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, मी हा बंद केला. आता याच्यात बघा शेअर म्हणून ऑप्शन आहे. बरोबर.
ज्यावेळेस मी शेअरला क्लिक करते त्यावेळेस इथं ऑप्शन येतो बघा एम्बेडेड म्हणून. बरोबर, ज्यावेळेस एम्बेडेड म्हणून येतो त्यावेळेस बघा इथं आय फ्रेम आलेले. बरोबर, आय फ्रेम आलं, आय फ्रेम मध्ये विड्थ आली, विड्थ नंतर हाईट आली, त्याच्यानंतर एसआरसी मध्ये काय झालेलं आहे की लिंक आली त्याची, आणि मग त्याच्यामध्ये बाकीचे सगळे जे आय फ्रेमच्या प्रॉपर्टी आहेत त्या सुद्धा आल्या. मी आता काय करते, ह्याला कॉपी करत आहे आणि आपल्या कोड मध्ये टाकूयात आहे. बरोबर, इथे आले आणि याच्यानंतर डायरेक्टली काय केलं, पेस्ट केलं. बरोबर, आता बघा आपल्याकडे काय आलं, याची विड्थ आली, हाईट आली, एसआरसी आपला जो एसआरसी बाय डिफॉल्ट आहे तो बघा, याच्यामध्ये काय झालं, लिंक आली. बरोबर, लिंक नंतर काय झालं, याच्यामध्ये टायटल आलं. बरोबर, आणि टायटल नंतर काय आलेलं याच्यामध्ये, ठीक आहे, आता हे टायटल आलं, टायटल नंतर फ्रेम बॉर्डर, हे सगळे काय झालं, प्रॉपर्टीज आला. आता आपण काय करूया की आपलं आउटपुट आहे ते रन करून बघू, रिफ्रेश करून बघूया. ठीक आहे, आता बघा मी याला रिफ्रेश केलं, तर रिफ्रेश केल्यानंतर बघा आपला जो युट्यूबचा जो व्हिडिओ आहे तो इथे डिस्प्ले झाला डायरेक्टली. बरोबर, आय फ्रेमचा रिअल टाइम मिनिंग समजलं. आपण ऍक्च्युली आय फ्रेमचं सिंटॅक्स टाकलेलं आहे, पण तिथे जर मी टाकलं नसतं तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की मी तर रिअल टाइम एक्झाम्पल घेऊन बघितलं. बरोबर, तर रिअल टाइम कशासाठी घेतलं, कारण तुम्हाला एक्झॅक्टली माहित पाहिजे की आय फ्रेम मध्ये काय काय प्रॉपर्टी असतात, त्याचा आपण आउटपुट कसं डिस्प्ले करू शकतो आय फ्रेम मध्ये, तर ते दाखवलेलं आहे. बरोबर, याच्यामध्ये बघा आता आपण काय यूज केलं, जसं की आपण ऑलरेडी हाईट विड्थ, आता हाईट विड्थ मध्ये बघा इथे किती हाईट विड्थ आपली, फॉर एक्झाम्पल आता मी क्लोज करते ना, इथं हाईट विड्थ किती आलेली आहे त्याची 50% आलेली, म्हणजे 560 आलेले आणि 315. इथं जर मी 100% केलं तर बघा आपला जो व्हिडिओ आहे तो कसा डिस्प्ले होतो. विड्थ मध्ये मी काय करते, याला 100% देते, 100% दिलं का बघा आपला व्हिडिओ कसा झाला. आणि याची जर आपण हाईट वाढवली, हाईट मध्ये मी काय केलं, इथं देऊया 515. ठीक आहे, आणि आता आपण याला काय करूया, रिफ्रेश करूया. तर बघा रिफ्रेश केल्यानंतर काय झालं, एकतर आपला जो व्हिडिओ आहे त्याचा पूर्ण विड्थ अलोकेट झाली 100%, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये हाईट पण टाकू शकता. म्हणजे काय केलेलं आपण याच्यामध्ये आपण काय केलं की एकतर टायटल पण घेतलं, त्याचं हे जे दिसते ते टायटल पण आलं, हा आयकॉन पण आला, त्याच्यानंतर हे युट्यूबचंही आलं, आणि इव्हन दोस्त तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही इथे पण लोड करू शकता डायरेक्टली, तुमच्या पेजवरती डायरेक्टली इथं लोड करू शकता तुम्ही. बरोबर, बघा म्हणजे एखादा व्हिडिओ तुम्हाला इथं तुमच्या पेजवरती आणून रीड करायचे तर तुम्ही अशा पद्धतीने पण यूज करू शकता युजिंग आय फ्रेम. तर त्यासाठी आपण कुठल्या मेन प्रॉपर्टी असतात, एक तर आपला एसआरसी राहतो, एसआरसी नंतर आपला फ्रेम बॉर्डर, त्याच्यानंतर टायटल. बरोबर, म्हणजेच विड्थ, हाईट, एसआरसी आणि टायटल. टायटल मध्ये आपण जे टायटल देतो हे बघा, युट्यूब व्हिडिओ प्लेअर. ठीक आहे, अशा पद्धतीने याचे काही सगळे ऍट्रिब्यूट येणं आपण यूज केलेले. ऍट्रिब्यूट म्हणजे काय, नेम इज इक्वल टू व्हॅल्यू. ठीक आहे, आता तुम्हाला जर आय फ्रेम मधलं समजा एखादे बॉर्डर वगैरे नसेल म्हणजे पाहिजे नसेल तर तुम्ही रिमूव्ह करू शकता, किंवा त्याला बॉर्डर वगैरे द्यायचे असेल तर तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याचं सिंटॅक्स काय की आपल्याला स्टाईल ऍट्रिब्यूट यूज करावं लागणार आहे. स्टाईल ऍट्रिब्यूट मध्ये आपण काय यूज करणार, फॉर एक्झाम्पल बघा इथे, तर समजा आपल्याला बॉर्डर द्यायचे, स्टाईल देणार, स्टाईल मध्ये आपण बॉर्डर केलं, बॉर्डर मध्ये 10px, ओके, सॉलिड, आणि याला आपण कलर रेड देऊया. ठीक आहे, आता बघा बाय डिफॉल्ट आहे युट्यूबचे, आता आपण याला रिफ्रेश करू तर बघा बॉर्डर आली आपली. बरोबर, आता बघा हे बॉर्डर आली. आता आपण थोडं याला काय करूया, 100% आहे तिथं 80% करू, म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्टली तिथं आउटपुट दिसेल. ठीक आहे, आता मी याला केलं तर बघा आपली बॉर्डर आली. बरोबर, स्टाईल ऍट्रिब्यूट मध्ये आपण त्याला काय करू शकतो, ज्या आपल्या सीएसएसच्या प्रॉपर्टी आहेत आपण सगळे काय करू शकतो, त्याला देऊ शकतो. बरोबर, म्हणजे जर आपण स्पेसिफिक आय फ्रेम यूज केलं तर आय फ्रेमला तुम्ही काय करू शकता, स्पेसिफिक याने यूज पण करू शकता. तर आपलं काय बेसिकली आपण आय फ्रेम टॅग यूज केला, कशासाठी केला, इनलाईन फ्रेमसाठी. त्याच्यानंतर आपण सोर्स ऍट्रिब्यूट यूज केलं, म्हणजे एखादी URL असेल की लोड करण्यासाठी यूज केली. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण हाईट विड्थ यूज केली, आपल्या ऍज पर रिक्वायरमेंट आपण त्याला हाईट विड्थ स्पेसिफाय करू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्हाला बॉर्डर नको असेल तर तुम्ही इथं बॉर्डर नन सुद्धा करू शकता, जसं आपण बॉर्डर टाकलं. बरोबर, आता मी खाली परत तोच कॉपी पेस्ट करते कोड, याच्यामध्ये बघू शकता, आणि मी इथं बॉर्डरला काय करते, नन म्हणून देते. ठीक आहे, ज्यावेळेस आपण बॉर्डर नन करतो बघा, जर मी रिफ्रेश करते, खाली आपण काय केलेलं आहे, विदाउट बॉर्डर इथं बघा डिस्प्ले केलेलं आहे. बरोबर, म्हणजे काय झालं, याला बॉर्डर द्यायची गरज नाही पडली, विदाउट बॉर्डर इथं काय झालं, आउटपुट डिस्प्ले झाला.
ठीक आहे, म्हणजे वरती बॉर्डर दिले आणि खाली याची बॉर्डर आहे ती रिमूव्ह केली, असं आपण CSSच्या प्रॉपर्टी त्याला अलाइन करू शकतो. ठीक आहे, तर आजच्या सेशन मध्ये काय बघितलं आपण एक बार ओव्हरव्ह्यू बघूयात. सगळ्यात पहिले आपण काय केलं की याच्यामध्ये आयडी ऍट्रिब्यूट यूज केला. आयडी ऍट्रिब्यूट काय असतो, युनिक असतो, तुम्हाला प्रत्येक वेळेस न्यू आयडी क्रिएट करावं लागणार आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, युझिंग आयडी बुकमार्क्स विथ आयडी अँड लिंक्सचं एक्झाम्पल बघितलं. म्हणजे जर तुमची स्पेसिफिक 1 पेज वेबसाईट असेल आणि तुम्ही मल्टिपल सेक्शन क्रिएट केलं तर तुम्हाला त्या सेक्शनला रिडायरेक्शन करायचं तर तुम्ही काय करू शकता, रिडायरेक्शन करू शकता ऍज पर क्लिक. बरोबर, म्हणजे अबाउटला जायचंय, अबाउटच्या सेक्शनला जाणार, अबाउटसला क्लिक केलं तर अबाउटच्या सेक्शनला जाणार, सर्व्हिसेस केलं तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपण आयडीचे एक्झाम्पल पण बघितले. ओके, त्याच्यानंतर आपण काय केलं की त्याच्यानंतर जावा स्क्रिप्ट युझिंग आयडी जावा स्क्रिप्ट पण बघितलं. ठीक आहे, तर जावा स्क्रिप्ट मध्ये आपण काय बघितलं की एक बटन घेतलं, बटनला ऑन क्लिक ऍक्शन दिली. ऑन क्लिक ऍक्शन मध्ये आपण काय केलं, डिस्प्ले रिझल्ट नावाचं फंक्शन क्रिएट केलं. त्यावेळेस आपण चेंज टेक्स्टला क्लिक करतो त्यावेळेस ऑन क्लिकला काय होईल ते त्या फंक्शनला जाईल. त्या फंक्शनला गेल्यानंतर काय करायचं आपल्याला, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी इन ब्रॅकेट डेमो डॉट इनर HTML हे आज पर तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर क्लास ऍट्रिब्यूट मध्ये आपण काय केलं, क्लास क्रिएट केला. बरोबर, आता आपण काय केलं की याला एक UI पण दिला, म्हणजे बटन असेल त्या बटनला पण आपण UI देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण एक बटन घेतलं. बरोबर, इथं आपण बघितलं ज्यावेळेस आपण या बटनवरती क्लिक करतोय त्यावेळेस काय होतंय की आपला जो टेक्स्ट आहे तो हाईड होतोय. ठीक आहे, तर त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे की आपण युजिंग माय फंक्शन बघितलं, म्हणजे क्लास जावा स्क्रिप्ट मध्ये बघितलं. त्यासाठी आपण एक फंक्शन डिफाईन केलं. फंक्शन क्रिएट केल्यानंतर आपण व्हेरिएबल एक्स घेतला, त्याच्यामध्ये क्लास नेम घेतलं युजिंग गेट एलिमेंट बाय क्लास नेम मेथडनी. त्याच्यानंतर फॉर लूप मध्ये व्हेरिएबल क्रिएट केला आहे, त्याच्यामध्ये 0 लेस दॅन एक्स डॉट लेंथ पर्यंत, म्हणजे या व्हेरिएबलच्या लेंथ पर्यंत i++ इन्क्रीमेंट होईल. आणि जो आपण क्लिक केल्यानंतर काय होईल, एक्स ऑफ आय डॉट स्टाईल डॉट डिस्प्ले आपण यूज केलं, त्याला नन दिली व्हॅल्यू. ठीक आहे, हे केल्यानंतर आपण आय फ्रेम बघितलं. आय फ्रेमचा बेसिक सिंटॅक्स बघितला, त्याच्यामध्ये SRC फ्रेम बॉर्डर टायटल. तर आपण रिअल टाइम युट्यूबचा व्हिडिओ जर तुम्हाला पेजवरती लोड करायचा असेल तर कशा पद्धतीने करू शकता हे सुद्धा एक्झाम्पल बघितलं. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चर मध्ये HTML मध्ये जावा स्क्रिप्ट कसं यूज करणार ते वाला बघणार आहोत. ठीक आहे, सो थँक्यू एव्हरीवन.